पुरुषाचं दुःख मुकं असतं. पुरुषाला रडता येत नाही कारण त्यातून पुरुष निबळ ठरतो. पुरुषाला ओरडता येत नाही कारण त्यातून पुरुष क्रूर ठरतो. पुरुषाला पळून जाता येत नाही कारण मग तो कमकुवत ठरतो. म्हणून पुरुषाने गप्प राहायचं असतं, सोसायचं असतं, सहन करायचं असतं. हताश होणं परवडत नाही त्याला, कारण त्याच्याकडे अनेक चेहरे आशेने उमेदीने बघत असतात. नाही जमणार मला असं म्हणता येत नाही पुरुषाला, कारण तो जमवून आणेल या आशेवर अनेक चेहरे तगून असतात. म्हणून पुरुषाचं दुःख मुकं असतं. रस्त्यावरचे खड्डे, लोकल, मेट्रो, बसमधली गर्दी, ऑफिसमधला बॉस, नोकरी व्यवसायातल्या अडचणी, सगळं डोक्यात गोंधळ घालत असताना घरी आल्यानंतर चेहऱ्यावर स्मितहास्य टिकवून ठेवणं सोपं नसतं. कारण तो बाहेर काय काय सोसून आलाय हे त्याचं त्यालाच माहिती असतं. पण एवढं सोसून, एवढं करून घरी आल्यानंतर आपण एक पती, एक पिता, एक पुत्र म्हणून खूप कमी पडत आहोत, पुरेसे नाही आहोत असं सारखं भासवलं जातं. काय हवं असतं त्याला फक्त तुम्ही जाणीव ठेवायला हवी असते. तू जे करतोयस त्याची आम्हाला कल्पना आहे, तू जे झेलतोयस त्याची आम्हाला कल्पना आहे, तू जो लढतोयस त्याची आम्हाला कल्पना आहे. तुमच्या त्याला वागवण्यातून तुम्हाला ही जाणीव आहे, बस त्याला हे कळायला हवं असतं. पण ही बेसिक साधी अपेक्षाही पूर्ण होत नाही. घरी पाय ठेवल्या ठेवल्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आणि मागण्यांची यादी पुढे सारली जाते. मग थकलेल्या हाताने आणि हरलेल्या मनाने ती यादी पूर्ण करणं याशिवाय दुसरा कुठला पर्याय दिसत नाही त्याला. मग पुरुष आक्रसतो, दुरावतो, कोरडा होतो. कधी कधी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो तो, पण प्रतिसाद विचित्र मिळतो. चुचकारला जातो, दुर्लक्षिला जातो किंवा थेट कमकुवत, पळपुटा, असमर्थ ठरवला जातो. म्हणून मग त्यानंतर तो गप्प बसतो, कोशात जातो. म्हणून पुरुषाचं दुःख मुकं असतं.